समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी तनिष्का आता पुढे सरसावल्यात। सीवूड्स विभाग प्लास्टिक मुक्त करण्याचा निर्धार इथल्या तनिष्का गटाने केलाय आणि त्यासाठी तनिष्कांनी सीवूड्समध्ये प्लास्टिक मुक्त अभियानाची सुरुवात केली आहे। सध्या प्लास्टिकमुळे प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। दैनंदिन जीवनात आपण सतत प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर करतो आणि त्यानंतर या पिशव्या कचऱ्यात टाकून देतो। या पिशव्या डिग्रेड होत नाहीत, त्यामुळे प्रदूषणाला आपणच वाचा फोडतो। याच संदर्भात लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी सीवूडच्या तनिष्का आणि दुकानदारांनी प्लास्टिक मुक्त अभियानाला सुरुवात केली आहे। त्या अंतर्गत बाजारात येणाऱ्या लोकांबरोबरच दुकानदारांनीही प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर न करण्याचा निर्धार केला आहे। आज तनिष्का व्यासपीठातर्फे आम्ही प्लास्टिक पिशव्या बंद आणि हटाव ही मोहीम राबवलेली आहे। तर आम्ही सीवूड सेक्टर 48 या मार्केटमध्ये जाऊन प्रत्येक वैयक्तिक आणि आमचा सीवूडचा ग्रुप तनिष्का ग्रुप एकत्र जाऊन प्रत्येक दुकानामध्ये जाऊन निवेदन दिलेलं आहे की प्लास्टिक पिशव्या बंद करा, त्यामुळे पर्यावरणाला कसा धोका होत आहे हे त्यांना आम्ही समजवलेलं आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की कापडी पिशव्या आणि कागदी पिशव्यांचा तुम्ही वापर करावा। आणि कागदी पिशव्या कापडी पिशव्या आम्ही स्वतः प्रत्येक नागरिकाला सुद्धा आम्ही वाटप केलेले आहेत, दुकानामध्ये सुद्धा वाटप केले आहेत आणि नागरिकांना सुद्धा वाटप केलेले आहेत। आम्ही तनिष्कातर्फे तनिष्का व्यासपीठाने जे आम्हाला हे केले मार्गदर्शन केले त्यानुसार आम्ही आवाहन करतो नागरिकांना की आपल्यालाही त्या प्लास्टिक पिशव्यांपासून धोका आहे आणि जनावरांनाही आहे, कारण गायी आहेत, म्हशी आहेत, आपले ते सगळा कचरा वगैरे खात असतात, त्यानुसार त्यांच्या तोंडातून त्या पिशव्या जाऊन त्यांच्या आतमध्ये त्यांना आजार वगैरे झालेले आहेत, त्यांना परिणाम त्यांच्यावर झालेला आहे। सीवूडच्या तनिष्कांनी विभागात कापडी आणि कागदी पिशव्यांचं मोफत वाटपही केलं। याचबरोबर मागणीनुसार दुकानदारांना आणि गरजू लोकांना अल्प दरात कापडी आणि कागदी पिशव्या पुरवण्याचा निर्णयही या तनिष्कांनी घेतलाय। प्लास्टिकच्या पिशव्यामुळे पर्यावरणावर धोका निर्माण होतो, त्याचप्रमाणे आपल्या पण आरोग्यावर त्याचा धोका निर्माण होत असतो आणि जसं राणे मॅडमनी सांगितलं तसं ते जनावरांच्या पोटात गेले तर त्यांचं आरोग्य पण त्यांचा त्याच्यात मृत्यू पण ओढावू शकतो। तर आणि एवढंच ते सीमित नाही आहे, तर ज्या वेळेला पाऊस वगैरे चालू होतो पावसाळ्याच्या दिवसामध्ये ह्या प्लास्टिक पिशव्या अगदी गटारामध्ये अडकून राहतात, त्याच्यामुळे गटारे वगैरे चॉकअप होतात। त्याच्यामुळे प्रत्येकाने याबद्दल जागृत राहून जास्तीत जास्त कापडी पिशव्या किंवा कागदी पिशव्या वापरावं हे आवाहन आम्ही नागरिकांना करत आहोत। तनिष्कांच्या या उपक्रमाला सर्व लोकांनी पाठिंबा देऊन या उपक्रमात सहभागी होण्याचं आवाहन केलंय। कॅमेरामन नितीन बोढारेसह मिलिंद तांबे, साम टीव्ही, नवी मुंबई।